दिव्यांग बांधवांसाठी संवेदना महारोजगार मेळावा संपन्न। धुळे शहरातील सर्वे छात्रालय प्रांगणात आज सकाळी 10 वाजता या दिव्यांगांसाठी आज संवेदन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा हरिजन सेवक संघ तसेच यूथ फॉर जॉब फाउंडेशन धुळेच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान काकासाहेब बर्वे छात्रालय या ठिकाणी संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। तर या संदर्भात अधिक माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, दिव्यांग विभाग जिल्हा परिषदेचे मालसिंग पावरा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक कृष्णा सिरसाट यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार अनुप भैया अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे सेक्रेटरी मधुकर सिरसाट, राष्ट्रीय न्यास स्थानिक स्तर समितीचे ॲडव्होकेट कविता पवार, यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कृष्णा मधुकर सिरसाट, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग मालसिंग पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा रोजगार मेळावा पार पडला। तर यावेळेस या मेळाव्यात 15 ते 20 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता। तर 200 पेक्षा अधिक दिव्यांगांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला। नमस्कार, मी कृष्णा मधुकर सिरसाट, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे। आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे, जिल्हा कौशल्य विकास विभाग धुळे, जिल्हा हरिजन सेवक संघ आणि यूथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात केलं आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय धुळे जिल्ह्याचे विद्यमान आमदार अनुप भैया अग्रवाल, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे, जिल्हा परिषद धुळे या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आहे। आज आपण धुळे जिल्ह्यात जो ग्रामीण भागातील दिव्यांगांचं सर्वेक्षण केलं आहे त्याच्या आधारे जी आपल्याकडे दिव्यांग बांधवांची नोंद झाली आहे त्यातून जे काही सुशिक्षित दिव्यांग आहेत पण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिळालेल्या डेटाच्या आधारे आपण त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण दिलं आहे आणि आज चांगल्या प्रतीने प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे। याच्यातून जवळपास उज्ज्वल ऑटोमोबाईल्स, ॲमेझॉन कंपनी, टेक महिंद्रा अशा वेगवेगळ्या 19 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल स्ट्रॅच दोंडाईची एक कंपनी आहे जी मोठ्या प्रमाणात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देते। प्रामुख्याने माननीय पालकमंत्री महोदय, धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतून या कार्यक्रमाची संकल्पना निर्मितीस आली। हा कार्यक्रम घेत असताना मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवेदना महारोजगार मेळावा, एका रोजगार मेळाव्याला जो दिव्यांगांसाठी विशेष सहानुभूतीने ज्या काही कंपन्या आपल्याला सहकार्य करत आहेत, समाजातील ह्या घटकाला चांगल्या पद्धतीने रोजगार मिळावा, तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत। तर ह्या जो काही आपला मिशन आपण धुळे जिल्ह्यात राबवतोय त्याला संवेदना नावाने आपण उच्चारायचं असं साहेबांनी ठरवलं होतं आणि आज चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय। आज आपण फ्रेशर लोकांना 12 ते 14 हजारापर्यंत पगार देतोय या ठिकाणी, म्हणजे ज्या काही कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि जो कोणी अनुभवी असेल त्याला 20,000 रुपयापर्यंत वेतनाची गॅरंटी कंपन्यांनी दिलेली आहे। जिल्ह्यातील दिव्यांगांनी इथं येऊन नाव नोंदवलेल्या दिव्यांगांना त्यांची शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता हे विचारात घेता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। जे दिव्यांगांना
मुख्य प्रवाहात राहून सामाजिकचा एक घटक बनता येईल। यानंतर समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना रोजगारासाठी वीज भांडवल नावाची योजना आहे, त्याचे अर्ज या ठिकाणी वाटप केलेले आहे। एकंदरीत आम्ही आज जिल्हा परिषद मधील सेस फंडातून 5% सेस फंडातून दिव्यांगांसाठी रोजगार मेळावा आयोजित करणं हा कार्यक्रम माननीय पालकमंत्री धुळे यांच्या प्रेरणेने घेता आला आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आम्ही या माध्यमाने जेवढे दिव्यांग बांधवांना नोकरी उपलब्ध करून देऊ शकलो हे आमचं फळ असणार आहे। दिव्यांग बांधव आहे त्यांना त्या प्रमाणात त्यांना ते वेतन मिळेल, त्यासाठी ते दिव्यांग कंपनीची किती सफळतेने वागता, क्रियतेने वागता त्याच्यावर अवलंबून आहे। परंतु आम्हाला आनंद वाटेल की या दिव्यांगांना आम्ही या रोजगाराच्या माध्यमाने त्यांना आम्ही रोजगार मिळवून देऊ शकलो आणि ते सामान्यांपर्यंत एक विश्वास जाईल की समाज कल्याण विभाग दिव्यांगांसाठी भरीव काम करतो। आणि या नंतर देखील आम्ही सर्वेच्या आधारे विविध कार्यक्रम घेण्याचे योजले आहे आणि जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने चांगल्या योजना राबवू दिल्याच्या दिव्यांगांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे।